बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा फाट्यावर भीषण अपघात झाला आहे। वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला तर 23 जखमी झाले आहे। गॅस तुटवड्यावरून राज्यात राजकारण तापले। देवेंद्र फडणवीस यांनी तुटवडा नसल्याचा दावा केला तर संजय राऊत यांचा सर्व अफवांचा जन्म गुजरातेतून होतो असा टोला लगावला आहे। विकृत अशोक खरातचा पोलीस कोठडीतील 3 दिवसांची वाढ 1 एप्रिलपर्यंत राहणार कोठडीत। चौकशीत सहकार्य करत नसल्याचा दावा करत पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली होती। अमावस्येच्या रात्री अशोक खरातच्या नाशिकमधील बंगल्यावर नेत्यांची गर्दी, अघोरी पूजेचा संशय, खोटे कॉल करून स्वतःचीच रेटिंग वाढवल्याचा धक्कादायक खुलासा। रुपाली चाकणकर यांना समन्स, शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची एसआयटी कडून चौकशी मुंबई किंवा नाशिकमध्ये होण्याची शक्यता। युद्धाचा पोल्ट्री उद्योगाला फटका, निर्यात ठप्प, अंड्याचे दर घसरले, वाढत्या उष्णतेमुळे उत्पादकांची चिंता वाढली। भंडाऱ्यातील परसोडी गाव गॅसमध्ये स्वयंपूर्ण, 90% घरात बायोगॅसची सोय, पारंपरिक ऊर्जेचा आदर्श संदेश। धुरंधर 2 मधील जय सज्जना गाणे रिलीजच्या 1 दिवस आधी रेकॉर्ड, प्रेक्षकांच्या मनाला भिडून जागतिक स्तरावर लोकप्रिय। इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा मुंबई पुणे रिअल इस्टेटवर परिणाम, बांधकाम खर्च वाढल्याने घरांच्या किमतीत 5 ते 60% वाढ। स्टील, सिमेंट व कच्च्या मालाचे दर वाढले, पुरवठा साखळी विस्कळीत। इराण अमेरिका इस्रायल युद्धात भारताला दिलासा, एलपीजी जहाजे भारतात दाखल, तुटवडा कमी होण्याची शक्यता। अमेरिकेकडून संकेत, युद्ध संपल्यावर पेट्रोल डिझेलचे दर घसरणार। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।